बाजारातून काय काय सामान आणायचं आहे यादी बनवली असशील तर मला दे. मी आता जाऊन सगळं सामान घेऊन येतो. नाहीतर सणाच्या दिवशी बाजारात खूप गर्दी असते. आणि हा, तू दिवाळीचा फराळ बाजारातून मागवशील की नेहमी सारखा सर्व फराळ घरीच बनवणार आहेस? 65 वर्षीय रमाकांतरावांनी आपल्या बायकोला आशाला विचारलं. नाही, मी कोणतीच सामानाची यादी बनवली नाही आहे. तुमच्या मनाला येईल ते तुम्ही घेऊन या. यावर्षी मला दिवाळीचा सण बनवायला मन नाही होत आहे. काय आपल्या मुलाच्या मनात सुद्धा हेच विचार चालू असतील का? तो तर त्याच्या बायको आणि मुलासोबत उत्साहात सणाची तयारी करत असेल. त्याला काय पडली आहे, आपले आईबाप कुठल्या अवस्थेत असतील ते, असे शांतताई म्हणाल्या. या परिस्थितीला जबाबदार पण आपणच आहोत आशा. आपणच परिवारात एकताच्या बदलात भेदभावाचा भाव ठेवला. आपल्याला जी सेवा, जो मान सन्मान मुलगा आणि सुनबाईपासून मिळत होता, तो आपणच आपल्या कर्माने घालवला आहे. रमाकांतराव हळूच आशाताईंना म्हणाले. आपल्या नवऱ्याकडे बघत आशाताई म्हणाल्या, हो, तुम्ही खरंच म्हणत आहात. आपण मोठे बोलण्याच्या लायक नाही आहोत. आपण आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या गोड बोलण्यात येऊन आपल्या घराचा पाया हलवला आहे. म्हणूनच तर आज आपण एकटे पडले आहोत. आशाताईंचे हे बोलणे ऐकताच रमाकांतराव हातात पिशवी घेऊन बाजारात निघून गेले. आणि इकडे आशाताई मात्र डोक्यावर हात ठेवून बसल्या आणि जुन्या आठवणी त्यांना आठवू लागल्या. रमाकांतराव आणि आशाताई यांच्या कुटुंबात त्यांचा मुलगा विनय, सून आरती आणि त्यांची 2 मुले, एक 10 वर्षाची मुलगी आणि 6 वर्षाचा मुलगा. याच्या व्यतिरिक्त रमाकांतरावांची मोठी मुलगी अंजली, तिचं लग्न झालं होतं. ती वयाने विनयपेक्षा मोठी होती. अंजलीचा नवरा संजय खूपच लालची माणूस होता. त्याच्या मनात काही वेगळं असायचं आणि तोंडावर काही वेगळं असायचं. आशाताई आणि रमाकांतरावांना आपल्या मुली आणि जावयासमोर आपल्या सुनेचे आणि मुलाचे प्रेम आणि सन्मान दिसत नव्हता. आजूबाजूच्या काही घटना आणि जावयाच्या बोलण्यानुसार त्यांना असं वाटायचं की मुलगा आणि सुनबाई त्यांची जी सेवा करतात, जो मान सन्मान त्यांना देतात, ते लोभामुळे देत आहेत. अहो बाबा, तुमच्या पेन्शनचे पैसे आणि घराचा खर्च तुमच्या मुलाच्या हातात देऊ नका. त्यांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा आणि घर तर तुम्ही जिवंत असेपर्यंत आपल्या मुलाच्या नावावर करू नका. कारण घरावर तर तुमच्या मुलीचा सुद्धा बरोबरीचा हक्क असतो. तसं तर आम्हाला कोणताही हक्क नको आहे आणि नाही आम्हाला कोणत्या गोष्टीचा लोभ आहे. आजकाल तर मुलगा आणि सून आपली जबाबदारी योग्य रीतीने सांभाळत नाहीत आणि वरून आपल्या वडिलांचे घर आपल्या नावावर करण्यासाठी तयार असतात. बाबा, देव न करो, उद्या तुम्हाला काही झालं तर तुमची सून आईचं जगणं मुश्किल करेल, घरावर पूर्ण कब्जा करून ठेवेल आणि आईंना मात्र वृद्धाश्रमात पाठवून देईल. एक एक पैशासाठी तुम्हा लोकांना तरसवेल. म्हणूनच मुलगा आणि सुनेवर विश्वास ठेवणे या जगात बरोबर नाही आहे. काही अशाच प्रकारे जावई संजयने रमाकांतराव आणि आशाताईंच्या मनात शंकेचे बीज पेरले होते. बिचारे कानाने हलके असलेले दोघेही नवरा बायको, त्यांना आता आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये षडयंत्र असल्यासारखं वाटू लागलं होतं. काही दिवसांनी रमाकांतराव विनयला म्हणाले, विनय, तुझी बहीण अंजली आणि जावई संजयराव यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळे आम्ही गिफ्ट म्हणून नवी टीव्ही घेऊ इच्छित आहोत. अंजली म्हणत होती की तिचा टीव्ही सारखा सारखा खराब होत आहे. दुरुस्त करण्यास सुद्धा खूप सारे पैसे खर्च होत आहेत. म्हणून आम्ही विचार केला की तिच्या लग्नाच्या वाढदिवसाला आपण तिला टीव्हीच गिफ्ट करूया. पण बाबा, टीव्ही घेण्यासाठी कमीत कमी 50 ते 60 हजार लागतील. काय एवढं महागडं गिफ्ट देणं गरजेचं आहे का? माझी सॅलरी येण्यासाठी सुद्धा अजून वेळ आहे. जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हीच टीव्ही घ्यायची व्यवस्था करा. तसं तर मी 10 हजारापर्यंत गिफ्ट देऊ शकतो, असं विनय म्हणाला. अरे विनय, माझ्या पेन्शनचा मोठा हिस्सा तर म्युच्युअल फंडमध्ये जात आहे. रिटायरमेंटच्या वेळी जे पैसे मिळाले होते त्या पैशांनी आम्ही हे घर खरेदी केलं होतं. असं कर, ऑफिसमधून ऍडव्हान्स घे, पण बहिणीला गिफ्टमध्ये टीव्हीच दे. आता आमच्या नंतर हे घर तर तुझंच होईल. मग काय तू आपल्या बहिणीला काहीच देणार नाहीस का? विनयची प्रायव्हेट नोकरी होती आणि त्यामध्ये त्याची बायको, मुलं आणि आई वडिलांचा खर्च तर पूर्ण होत होते. परंतु बचतीच्या नावावर काही जास्त बचत होत नव्हती. म्हणून विनयसाठी एका झटक्यात 50 हजार रुपये, ते पण गिफ्टसाठी काढणे खूपच मुश्किल होत होते. प्रत्येक सणासुदीला, वाढदिवसाला, अॅनिव्हर्सरीला
विनयचे आई बाबा त्याला एकापेक्षा एक महागडे सामान बहिणीला देण्यासाठी सांगत होते आणि या उलट मुलगा आणि सुनबाई प्रत्येक सणासुदीला आपलं मन मारून राहत होते. शेवटचा तो आपल्या कुटुंबासोबत कधी फिरायला गेला होता त्याला आठवत सुद्धा नव्हतं. विनयला त्याचे आई वडील प्रत्येक वेळी हेच म्हणायचे की हे घर आमचं आहे, तुम्हाला आमच्या हिशोबानेच इथे राहावं लागेल. सुनबाई आरती सुद्धा घरातील सगळी कामे खूप चांगल्या पद्धतीने करत होती. आपल्या नवऱ्याची आर्थिक परिस्थितीला बघता आरतीने जेव्हा टीचरचा जॉब करण्याचा विचार केला तेव्हा आशाताईंनी तिला सरळ सरळ नकार दिला. कारण जर आरती जॉबला गेली असती तर त्यांचा आराम आणि त्यांच्या खाण्यापिण्याचे कोणी बघितले असते. आरती आल्यापासून त्यांना आपले जीवन अगदी आरामात जगण्याची सवय झाली होती. आशाताईंची मुलगी अंजली तिच्या मुलाचे घातलेले कपडे आरतीला देत होती तेव्हा आरती म्हणायची सुद्धा की मला कपड्यांची गरज नाही आहे, जे आहे त्याच्यात आम्ही संतुष्ट आहोत. तेव्हा आशाताई तिला खूप ओरडायच्या आणि म्हणायच्या, अगं तुझी नणंदबाई तुम्हा लोकांबद्दल केवढा विचार करत आहे आणि तू आहेस जी मोठा रुबाब दाखवत आहेस. नंदेचे प्रेम समजून आरती कपडे घेत होती, परंतु आशाताई जेव्हा तिला आणि तिच्या मुलांना नवीन कपडे खरेदी करण्यापासून मनाई करत असायच्या तेव्हा आरतीला खूप वाईट वाटायचं. छोट्या छोट्या गोष्टीत तिला टोमणे मारणे, तिच्या प्रत्येक कामात कमी काढणे हे तर आशाताईंचं आवडीचं काम होतं. परंतु आरतीवर चांगले संस्कार झाले होते त्यामुळे ती कधीही त्यांना उलट उत्तर देत नव्हती. अहो आई बाबा, तुमचा मुलगा आणि सून तुमची इतकी सेवा करतात, तुम्हा लोकांना कधीच उलट उत्तर देत नाहीत. हे सगळं यासाठी की त्यांचा या घरावर डोळा आहे. जर तुम्ही लोकांनी त्यांच्या कोणत्या गोष्टीवर रागावून त्यांना या घरातून बाहेर काढलेत तर ते लोक कुठे जातील. बाहेर घराचं भाडं किती जास्त आहे, 10,000 ते 15,000 कमीत कमी त्यांना घराचं भाडं भरण्यासाठी लागतील. इथे राहून त्यांची पैशाची चांगली बचत होत आहे. जावई संजयने सासू सासऱ्यांना त्यांचा मुलगा आणि सूनविरुद्ध पुन्हा एकदा भडकावलं होतं. जावयाच्या बोलण्यात येऊन रमाकांतराव आणि आशाताईंना असंच वाटत होतं की घराच्या चक्करमध्येच त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्यासोबत चांगले वागत आहेत. परंतु त्यानंतर आई वडिलांच्या निराधार हट्टीपणा आणि उद्धटपणा सून आणि मुलावर हावी होऊ लागला. इकडे काही दिवसांपासून आरतीची तब्येत ठीक नव्हती. तिला मासिक पाळी दरम्यान त्रास होत होता. तेव्हा विनय त्याच्या आईला म्हणाला, आई, मी आरतीला डॉक्टरांकडे घेऊन जात आहे. तेव्हा आशाताई विनयला म्हणाल्या, आरतीला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखव. बेकारमध्ये मोठ्या डॉक्टरकडे जाऊन उपचार करण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा विनय तर त्यांना काहीही बोलला नाही, परंतु आपल्या बायकोला एका चांगल्या गायनाकोलॉजिस्टकडे घेऊन गेला. आशाताईंना जेव्हा या गोष्टीबद्दल समजलं तेव्हा त्यांनी घरात खूप तमाशा केला. अरे तुम्ही अशाच प्रकारे जर पैसे उडवत राहाल का? आता तर तुम्ही आई वडिलांच्या घरात राहत आहात त्यामुळे मजेत राहत आहात. जेव्हा तुम्ही या घराच्या बाहेर निघाल तेव्हा तुम्हाला डाळ आणि तांदळाचे भाव माहीत पडतील. बस कर आई, आरती या घरासाठी किती करत असते. जर तुम्ही लोक चांगल्या ठिकाणी उपचार घेऊ शकता तर माझी मुलं आणि माझी बायको का नाही घेऊ शकत. ताईच्या प्रती असलेली जबाबदारी सुद्धा मी निभावतो, पण तिने माझ्या क्षमतेनुसार तर मागितलं पाहिजे ना. जर तुम्हा लोकांना असं वाटत असेल की मी आणि माझी बायको या घराच्या लोभापायी तुमची सेवा करत आहोत, तुमची इज्जत करत आहोत, तर तुम्ही आत्ताच्या आत्ता हे घर ताई आणि भाऊजींच्या नावावर करा. आम्ही लोक या घरातून निघून जातो. आम्हाला फक्त तुमचे आशीर्वादच खूप आहेत, त्या व्यतिरिक्त आम्हाला काही नको. विनय एकदम दुःखी स्वरात म्हणाला. 2 दिवसानंतर विनय आपल्या मुलांना आणि बायकोला घेऊन दुःखी मनाने भाड्याने घेतलेल्या एका छोट्याशा घरात शिफ्ट झाला. आपल्या आई वडिलांच्या म्हातारपणात त्यांना एकट्यांना सोडण्याची विनयची अजिबात इच्छा नव्हती. परंतु गोष्ट आता त्याच्या बायकोच्या आणि त्याच्या आत्मसन्मानाची होती. रमाकांतरावांनी आणि आशाताईंनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. वेगळं झाल्यानंतर आरतीने एका स्कूलमध्ये नोकरी करायला सुरुवात केली आणि सोबतच ती घरी मुलांचे ट्युशन सुद्धा घेत होती. जो वेळ ती आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करण्यात घालवत होती तोच वेळ आता आरती आपल्या नवऱ्याला साथ देण्यात घालवत होती. ते म्हणायला तर साधी भाजी भाकरी खात होते, परंतु ते संतुष्ट होते आणि ते आपले आयुष्य आरामात घालवत होते. दुसरीकडे एक ग्लास सुद्धा इकडचा तिकडे न करणाऱ्या आशाताईंना दिवसा तारे दिसू लागले होते. म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकणे सुद्धा आता बंद झाले होते.
कारण की आता जेवण बनवण्यासाठी आणि घरातील इतर कामे करण्यासाठी एका मोलकरणींना ठेवण्यात आले होते. मुलीने सुद्धा आई वडिलांची काही मदत नाही केली. उलट मुलगी आणि जावई तर अजून सुद्धा गरम लोखंडावर हातोडा मारण्याचं काम करत होते. बघा ना, किती कृतज्ञ निघाले तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला सोडून निघून गेले. तुम्ही लोक एक काम करा, तुम्ही आमच्या घरी राहायला चला. मी तुमच्या लोकांची पूर्ण काळजी घेईन. मी या फ्लॅटमध्ये माझं ऑफिस बनवेल. तुम्हा लोकांना तर माहीतच आहे, माझं ट्रॅव्हल एजंटचं काम आहे. खूप दिवसांपासून मी माझ्या ऑफिससाठी एक चांगली जागा शोधतच होतो. जावई संजय रावांनी रमाकांतरावांना फूस लावली. त्यामुळे रमाकांतराव आणि आशाताईंना आपल्या मुलीचे आणि जावयाचे बोलणे योग्य वाटू लागले. रमाकांतराव ते घर आता आपल्या जावयाच्या नावावर करणारच होते. पण एके दिवशी त्यांनी आपल्या जावयाचं काळं सत्य ऐकलं. अरे, माझे सासू सासरे पूर्णपणे माझ्या वशमध्ये झाले आहेत. आता या मोक्याच्या ठिकाणी असलेला 2 BHK फ्लॅट माझ्या नावावर घेईल. मग मी या दोघा म्हातारा म्हातारीला वृद्धाश्रमात पाठवेन. जावई संजय आपल्या कुठल्या तरी मित्राला फोनवर या सगळ्या गोष्टी सांगत होता. तेव्हा रमाकांतरावांनी जावयाचं हे सगळं सत्य ऐकलं होतं. परंतु रमाकांतरावांना सगळं माहीत असताना सुद्धा ते काहीच माहीत नसल्यासारखं जावयाला म्हणाले, जावई बापू, आम्ही इथेच आमच्या घरात राहू इच्छितो. आम्ही तुमच्यासोबत तुमच्या घरी नाही येणार. कारण लोक काय म्हणतील? आई वडील जाऊन मुलीच्या घरी पडले आहेत. आम्हाला जर कोणत्या गोष्टीची गरज लागली तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू. तुम्ही तर आमच्या मुलासमान आहात. मुलगी आणि जावई त्यांच्यासमोर खूप हट्ट करू लागले. परंतु रमाकांतरावांनी त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. तेव्हापासून जावयाचं त्यांच्यासोबतचं वागणं बदलून गेलं होतं. या गोष्टीनंतर जावयाने कधीच त्यांना फोन केला नाही किंवा हाल हवाल सुद्धा विचारला नाही. कसंबसं आशाताई घर चालवत होत्या. मुलगा आणि सून गेल्यानंतर लगेचच दिवाळीचा सण आला होता. त्यामुळे दोघं नवरा बायको खूप उदास बसले होते. चुकी तर त्यांच्याकडून झाली होती. त्यांनी आपला मुलगा आणि सून यांच्यावर विश्वास ठेवला नाही. दिवाळीच्या सकाळीच आशाताईंच्या दरवाजा कोणीतरी ठोठावला. आशाताईंनी लगेचच दरवाजा उघडला आणि त्यांनी पाहिलं तर त्यांचा मुलगा आणि सून मुलांसोबत दारात उभे होते. आई, दिवाळीच्या दिवशी आम्ही तुम्हा लोकांना एकटं कसं सोडू शकत होतो? आम्ही तुमच्यासोबत दिवाळी बनवण्यासाठी आलो आहोत, आरती खूपच आदराने म्हणाली. तेव्हा आशाताई म्हणाल्या, सुनबाई, आम्हाला माफ कर. आम्ही नेहमीच तुम्हा दोघांना चुकीचं समजत आलो आहोत. मुलीच्या मोहात मुलाला परक करून टाकलं. आता तुम्ही लोक कायमच्या आमच्यासोबत या घरातच राहा. नाही आई, आता हे शक्य नाही. मला जो आत्मसन्मान भेटला आहे त्याला मी आता तुटू देऊ शकत नाही. आपण लांब राहून सुद्धा एक सोबत राहू. सुख दुःखात आम्ही नेहमीच तुमच्या सोबत राहू, विनय म्हणाला. तेव्हा आशाताई आणि रमाकांतरावांना या गोष्टीमुळे आनंद झाला की मुलाने आणि सुनेने लांब राहून सुद्धा मनाने त्यांची सोबत सोडली नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येक मुलगा आणि सून वाईट असतात असं नाही. कुटुंबात ताळमेळ आणि एकता बनवून ठेवण्यासाठी घरातील मोठ्या लोकांचे खूप मोठे योगदान असते. मुलगा आणि सून लायक असतील तर त्यांची कदर करा. कारण की चांगले आई वडील तर प्रत्येक मुलाकडे असतात. परंतु चांगला मुलगा प्रत्येक आई वडिलांकडे असेल हे आपण सांगू शकत नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीबद्दल काय मत आहे तुमचं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा. परत भेटू अशाच नवीन कथांसोबत. धन्यवाद.